बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. आज शाळेचा पहिला दिवस असल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळा क्रमांक 23मध्ये शिकले होते. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी पोहोचले. एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी येणार असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. ठाणे महापालिकेची वागळे एस्टेट येथे किसननगर पाडा क्रमांक 3 परिसरात शाळा क्रमांक 23 आहे. या शाळेत एकनाथ शिंदे यांनी शिक्षण घेतले होते. आज शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा क्रमांक 23 या शाळेचा मी विद्यार्थी होतो. या शाळेत ठाण्याच्या महापौर देखील शिकल्यात. त्यामुळे या शाळेतून शिकलेला महापौर होतात. मी स्वतः मुख्यमंत्री झालो, उपमुख्यमंत्री आहे आणि राज्याचा विरोधी पक्षनेता देखील होतो. देशाचे पंतप्रधान महापालिकेच्या शाळेत शिकले. अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, दिवंगत राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम देखील महापालिका शाळेत शिकलेत. महापालिका, जिल्हा परिषद सारख्या शाळेत शिकून अनेक जण मोठे नेते झालेत. जिथे शैक्षणिक शुल्क जास्त असेल, सुविधा जास्त असेल, ती शाळा चांगली असेल असे नसते. कोणत्याही शाळेमध्ये फरक नसतो, परंतु शिक्षक कसे शिकवतात त्याला महत्त्व असते, असे एकनाथ शिंदे म्हणालेत. आम्ही शिकत होतो त्यावेळी शाळा चाळीसारखी होती. वर्गाला दरवाजे नव्हते. त्यावेळी तशी परिस्थिती होती, परंतु वेगळा आनंद होता. आता चांगली इमारत उभी आहे. विद्यार्थ्यांना आता चांगल्या सुविधा आहे, असेही शिंदे म्हणाले. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करायला सराईत टोळीचा कासारवडवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 3 आरोपींना अटक करून पोलिसांनी 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत. त्यांच्याकडून सुमारे 9 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात. CCTV फुटेजच्या आधारे केलेल्या तपासातून ही कारवाई करण्यात आली. मागील 2 महिन्यापासून हिरानंदन इस्टेट परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या मोटरसायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कासारवडवली पोलिसांनी विशेष पथक तयार केले होते. परिसरातील 120हून अधिक CCTV फुटेजची तपासणी करून पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत मिलिंद सावंत आणि भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी यांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केले. आरोपी हे रस्त्याच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर लक्ष ठेवत असल्याचे उघड झाले. संधी मिळता ते वाहन काही अंतरावर नेऊन त्याची वायर तोडून चोरी करत होते. चोरी केलेल्या मोटरसायकलची बनावट कागदपत्रे तयार करून त्या कमी किमतीत विकल्या जात असल्याची माहिती समोर आली. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकलीमध्ये रॉयल एनफील्ड हंटर, सुझुकी बर्गमन आणि इतर दुचाकीचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण 8 गुन्ह्यांची उकल केली असून जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. आरोपींविरुद्ध मुंबई आणि ठाणे परिसरात मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रसंगी मी जे काही मोटरसायकल चालक आहेत, ओनरांना एक सूचना करतो, आवाहन करतो की स्पेसिफिक मोडस असलेले हे गँग आहे. त्याच्यामध्ये ज्या गाड्यांचे हँडल लॉक नसतात अशाच गाड्या ते टार्गेट करतात. ज्या गाड्यांना हँडल लॉक आहेत अशा गाड्या टार्गेट झालेल्या नाही आहेत. म्हणून मी या प्रसंगी आपल्यामार्फत असं आव्हान करतो की कृपया आपले हँडल लॉक आणि व्यवस्थित जाताना लॉक करावं आणि प्रॉपरली चेक करावं की हँडल लॉक खरंच झालं नाही. खूपदा 2-3 गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी हँडल लॉक केल्याचं त्यांना वाटतंय, पण हँडल लॉक झालंच नाही. नेमकं त्याच गाड्या हे बाहेर गेलेल्या दिसतात. महावितरणाकडून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत ठाण्यातील सावरकरनगर व कोपरी परिसरातील रहिवाशांनी त्यात तीव्र विरोध केला आहे. मुख्यमंत्री स्तरावर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले असताना स्थानिक पातळीवर महावितरणाचे कर्मचाऱ्यांनी अधिकृत प्रतिनिधी घराघरात जाऊन मीटर बदलणे बंधनकारक असल्याचे सांगत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सक्तीचा शासन निर्णय दाखवा अशी मागणी करत नागरिकांनी विरोधाचा सूर अधिक तीव्र केला आहे. महावितरणाकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या संदेशात केंद्र सरकारच्या 17 ऑगस्ट 2021च्या राजपत्र अधिसूचनेचा उल्लेख करत विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची पूर्वसूचना देण्यात येत आहे. अचूक बिलिंग, मोबाईल ॲपद्वारे वीज वापरावर नियंत्रण, सौर ऊर्जेच्या वेळेत सवलत आणि मोफत मीटर बदल अशा सुविधांचाही संदेशात उल्लेख आहे. महावितरणाचे कर्मचारी आणि अधिकृत प्रतिनिधी घराघरात जाऊन मीटर बदलणे बंधनकारक असल्याचे सांगत आहेत.
मात्र स्मार्ट मीटर बसवण्यावरून ठाण्यातील वागळे स्टेटमधील सावरकर नगर आणि कोपरी परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. मुख्यमंत्री स्तरावर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नसल्याचे सांगण्यात आलेले असताना तरी महावितरणचे कर्मचारी आणि अधिकृत प्रतिनिधी मीटर बदलणे बंधनकारक असल्याचे सांगत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सक्तीचा शासन निर्णय दाखवा अशी मागणी करत नागरिकांनी विरोधाचा सूर अधिक तीव्र केला आहे. सावरकर नगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी राजू शिरोडकर आणि प्रमिला भांगे यांनी स्मार्ट मीटर विरोधात सह्यांची मोहीम राबवली. त्यास रहिवाशांनी प्रतिसाद देत स्मार्ट मीटर सक्ती विरोधात आपला निषेध नोंदविला. यावेळी लोकमान्य नगर, सावरकर नगर परिसरातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यांनी स्मार्ट मीटर ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही महावितरणाकडून सक्ती केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण पडू नये यासाठी ठाम भूमिका घेत परिवहन मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत. टिकुजिनेवाडी परिसरातील मौजे, चितळसर, मानपाडा येथील आरक्षित खाजगी जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की या जागेवर भविष्यात कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही याची हमी देण्यात यावी. या जागेवर ठाणे महापालिकेने उद्यानाचे आरक्षण टाकले असून ती जागा शहरासाठी हरित क्षेत्र म्हणूनच कायम राखण्यात यावी अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली. नागरिकांना शुद्ध हवा, पर्यावरणपूरक परिसर आणि खुली जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा परिसर संरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की आरक्षित जागेच्या मोबदल्यात संबंधित जमीन मालकास सुमारे 80 लाख चौरस फुटापेक्षा जास्त TDR देण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात TDR मंजूर झाल्यास शहरावर अतिरिक्त लोकसंख्या आणि विकासाचा ताण पडू शकतो. तसेच UDCPRच्या नव्या निर्देशानुसार
विकासकांना अतिरिक्त FSI मिळतो. सध्या राहत असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा व्यवस्थित तरी मिळाली पाहिजेत. तसेच भविष्यात होणाऱ्या नागरिकांना विचारात घेऊन पाणी पुरवठा, वीज व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या सर्व मूलभूत सुविधांची क्षमता वाढवून त्या पूर्णपणे सक्षम केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत TDR मंजूर करू नये. गेली 20 वर्षापेक्षा जास्त काळ मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे या नागरिकांनी माझ्याकडे ज्या विविध तक्रारी केल्यात त्यानुसार मी आज पाणी दौरा आयोजित केला होता. ठाणे शहरातील 2 महत्त्वाच्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. यानुसार हे वर्ग शांतीनगर तसेच काजूवाडी येथील शाळा इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. या दोन्ही प्रस्तावांना सभेची मंजुरी मिळाल्यानंतर शांतीनगर आणि काजूवाडी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना घराजवळच पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. शांतीनगर, रामनगर आणि CP तलाव परिसरात मध्यमवर्गीय आणि श्रमिक कुटुंबाची मोठी वस्ती असून या भागात इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा मर्यादित असल्याने पालकांना मुलांना दूरच्या शाळांमध्ये पाठवावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भार आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर शांतीनगर येथील शाळेत स्वयं अर्थसहाय्य तत्वावर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून त्यामध्ये 2026-27 पासून पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या शाळेनंतर टप्प्याटप्प्याने इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत वर्ग वाढवण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी 4 मे 2026 रोजी मान्यता दिली असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. ठाणे शहरातील 2 महत्त्वाच्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागाने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला आहे. यानुसार हे वर्ग शांतीनगर तसेच काजूवाडी येथील शाळा इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. या दोन्ही प्रस्तावांना सभेची मंजुरी मिळाल्यानंतर शांतीनगर आणि काजूवाडी परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना घराजवळच पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. शांतीनगर, रामनगर आणि CP तलाव परिसरात मध्यमवर्गीय आणि श्रमिक कुटुंबाची मोठी वस्ती असून या भागात इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा मर्यादित असल्याने पालकांना मुलांना दूरच्या शाळांमध्ये पाठवावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भार आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची बाब लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर शांतीनगर येथील शाळेत स्वयं अर्थसहाय्य तत्वावर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून त्यामध्ये 2026-27 पासून पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला आहे. या शाळेनंतर टप्प्याटप्प्याने इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत वर्ग वाढवण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी 4 मे 2026 रोजी मान्यता दिली असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. शाळा प्रवेशोत्सव या ठिकाणी होतोय. उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि आता शाळेचा पहिला दिवस आहे. या कार्यक्रमाला उपस्थित महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महापालिकेचे आपले कर्तव्यदक्ष आयुक्त सौरभरावजी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवीजी,
नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका संध्याताई मोरे, नगरसेविका या प्रसंगी मी जे काही मोटरसायकल चालक आहेत ओनरांना एक सूचना करतो, आवाहन करतो की स्पेसिफिक मोडस असलेले हे गँग आहे. त्याच्यामध्ये ज्या गाड्यांचे हँडल लॉक नसतात अशाच गाड्या ते टार्गेट करतात. ज्या गाड्यांना हँडल लॉक आहेत अशा गाड्या टार्गेट झालेल्या नाही आहेत. म्हणून मी या प्रसंगी आपल्यामार्फत असं आवाहन करतो की कृपया आपले हँडल लॉक आणि व्यवस्थित जाताना लॉक करावं आणि प्रॉपरली चेक करावं की हँडल लॉक खरंच झालं नाही. खूपदा 2-3 गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी हँडल लॉक केल्याचं त्यांना वाटतंय पण हँडल लॉक झालंच नाही. नेमकं त्याच गाड्या हे बाहेर गेलेल्या दिसतात. आरोपी तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक.
भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत. जलद मंजुरी. 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बैंक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.